पण इथं आपण जो पार्ट आहे राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी कॉमन असणारा घेतोय. ठीक आहे. काल आपण घेतलं होतं महाराष्ट्राचा भूगोल, स्पेशली तुमचा कंबाईनचा जो पेपर आहे प्रिलिमचा आणि मेन्सचा, जिथून तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारले जातात. सिलेबस मी तुम्हाला डिकोड करून दिलेला आहे. या 8 दिवसात प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस तुम्हाला डिकोड करून मिळेल. आणि लिखाण करा. मी तुम्हाला कालही बोलले होते, खूप कमी विद्यार्थ्यांचे पीडीएफ मला मिळालेले आहेत. जे विद्यार्थी वर्किंग आहेत, लक्षात घ्या, ज्यांना लाईव्ह सेशन जमत नाहीत असे विद्यार्थी उलट रिस्पॉन्स छान देतात. जवळजवळ आपल्याकडे 90% विद्यार्थी वर्किंग आहेत, जे संध्याकाळी लेक्चर बघतात, त्यांना वेळ मिळेल तसा. ठीक आहे. तर रोजचं काम रोज करा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आज आपण बघत आहोत आपला जो सब्जेक्ट आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल आजचं सेशन असं समजा की जे कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही देणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली, ज्या 15 विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफर देत आहोत की मॅडम आम्हाला राज्यसेवेचं पण एखादं लेक्चर इथं घ्या, की राज्यसेवेचा एखाद्या सब्जेक्टचा सिलेबस आम्हाला सांगा. तर आपण इथं प्राकृतिक भूगोल घेतोय. प्राकृतिक भूगोलावरती कंबाईनला क्वेश्चन जास्त नसतात, 2 क्वेश्चन राहू शकतो प्रिलिमला वगैरे, मेन्सला 1-2-3 क्वेश्चन राहतात. ठीक आहे. ओके. पण हा जो तुमचा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट तुमचा पूर्णपणे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आहे. ठीक आहे. भूगोल हा सब्जेक्ट जितका सोपा दिसतो तितकं कंटेंट तुम्हाला सोपं मिळत नाही, हे लक्षात ठेवा. परिपूर्ण असं कंटेंट मिळत नाही. तर आपल्याकडे जिओग्राफीसाठी एक बेस्ट बुक आहे, ज्याचा वापर विद्यार्थी युपीएससी साठी पण करतात. केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी तसेच सेटनेट देणारे परीक्षार्थी सगळे विद्यार्थी हे पुस्तक वापरतात. प्राकृतिक भूगोल पुस्तकाचे लेखक आहेत दाते सर. पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहितीये, याच्यामध्ये तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी आणि तुमचं एन्व्हायरमेंट जिओग्राफी सगळं तुम्हाला एकत्र मिळत आहे. म्हणजे तुमचा राज्यसेवा पूर्वचा सिलेबस इथे कव्हर होतो. राज्यसेवा मेन्स जीएस पेपर 1 मध्ये तुम्हाला जिओग्राफी आन्सर रायटिंग साठी असतं, ते तुमचं कव्हर होतो. आणि जर जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही ठेवणार असाल, मी स्वतः जिओग्राफी ऑप्शनल शिकवते, जर जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही ठेवणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडतं. ठीक आहे. ओके. आणि कंबाईनचे विद्यार्थी जे आहेत, कंबाईन राज्यसेवा दोन्ही देतात. कंबाईनला तुम्हाला याचा जास्त उपयोग होणार नाही, हार्डली 1-2 क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. पूर्वी कसं होतं, पूर्वी 17च्या अगोदर येत होते क्वेश्चन जिओमॉर्फोलॉजी वरती वगैरे, पण आता सांगता येत नाही, आयोग कधी विचारतं पण कधी विचारत पण नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तितकं जास्त कंबाईनला इथून कंटेंट विचारलं जात नाही. ओके. तर हे पुस्तक परिपूर्ण आहे जिओग्राफीसाठी, काहीही पुस्तकामध्ये स्किप केलेलं नाही. जस्ट 1 मिनिट थांबा. एकच मिनिट थांबा. व्यवस्थित दिसते का बघा तुम्हाला. तर हे आहे पुस्तक. पुस्तकामध्ये तुम्हाला जी अनुक्रमणिका दिलेली आहे तोच आपला सिलेबस आहे. ठीक आहे. ओके. सुरुवातीचा जो विभाग 1 येतो, विभाग 1 मध्ये तुम्हाला सूर्यकुल, पृथ्वी, पृथ्वीचं अंतरंग,
याच्यावरती तुम्हाला पूर्व परीक्षेला क्वेश्चन आलेले आहेत. राज्यसभेचे पण पेपर्स मी तुम्हाला इथे दाखवेन, कंबाईनचे पण पेपर्स इथे दाखवेन. इथे भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती दिलेली आहे. भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप आणि भूगोलाच्या शाखा दिलेल्या आहेत. हा जो भाग आहे राज्यसेवा देणारे विद्यार्थी, इथून तुम्हाला पूर्व परीक्षेला जास्त क्वेश्चन नसतात. समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पण राज्यसेवा मुख्य परीक्षा जीएस पेपर 1 25चा जो तुमचा अटेम्प्ट आहे, फर्स्ट टाइम रिटर्न पॅटर्न मध्ये एक्झाम होत आहे, त्याच्यामुळे पहिल्या वेळेस क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आणि बऱ्यापैकी सोपे राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मग इथून तुम्हाला क्वेश्चन कसे बनतील की भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करून भूगोलाच्या शाखा सांगा. ठीक आहे. 150 शब्दामध्ये उत्तरल्या किंवा 250 शब्दामध्ये उत्तरल्या. लक्षात घ्या, राज्यसेवा 2025 रिटर्न पॅटर्नचं विद्यार्थी इतकं टेन्शन का घेतात माहित नाही. आपण 10वी पर्यंत 12वी पर्यंत उत्तरं लिहिलेलीच असतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये काय अवघड आहे, आपण हा पॅटर्न पूर्वी अनुभवलेला आहे, स्कूल टाइम पासून आपण अनुभवलेला आहे. ओके. आणि एमपीएससी मध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नांची सवय झालेली आहे. पण या पॅटर्नला अगदीच आपण अनुभवले आहोत असं नाहीये. संदर्भाचे स्पष्टीकरण लिहा, निबंध आपण लिहिलेला आहे, सारांश लेखन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळं राज्यसेवा रिटर्न आहे, मी देऊ शकत नाही किंवा मला जमणार नाही, या गोष्टी डोक्यातून काढून टाका. जो विद्यार्थी कंबाईनची तयारी चांगली करू शकतो तोच विद्यार्थी राज्यसेवेची पण तयारी करू शकतो. फक्त इथं नवीन काय आहे, आन्सर रायटिंग. ठीक आहे. ओके. तर हा जो पहिला पार्ट आहे, इथून तुमचा डेफिनेटली बेसिक वरती एखादा क्वेश्चन बनू शकतो. भूगोलाच्या शाखा वगैरे तुम्हाला विचारू शकतात, भूगोलाचं स्वरूप तुम्हाला विचारू शकतात किंवा भूगोलाच्या व्याख्या तुम्हाला विचारू शकतात. इव्हन कोणताही क्वेश्चन जेव्हा तुम्हाला विचारला जाईल तेव्हा त्या क्वेश्चनचे पार्ट्स असतात. आन्सर रायटिंगचं फर्स्ट सेशन आपलं उद्या होईल. आज ऍडमिशन प्रोसिजर कंप्लीट होईल आपली स्टुडंटची आणि उद्यापासून आपले राज्यसेवेचे लेक्चर स्टार्ट होतील. तर आन्सर रायटिंग कसं करायचं, जोपर्यंत तुम्हाला काहीच माहिती नाही तोपर्यंत तुम्हाला अवघड वाटेल. जेव्हा तुम्हाला माहित होईल की अरे अशा पद्धतीने आन्सर रायटिंग करायचं असतं किंवा अशा पद्धतीने क्वेश्चन ब्रेक करायचा असतो, क्वेश्चनचे पार्ट्स असतात, प्रत्येक पार्ट जर मला लिहिता येत असेल तरच तो क्वेश्चन चूज करायचा असतो. ठीक आहे. तर आपलं तिथं चांगलं इम्प्रेशन पडतं. या गोष्टी विद्यार्थ्यांना माहित नाहीत आणि विद्यार्थी राज्यसेवेला डिफिकल्ट समजतात. ओके. आणि अजून एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की इथं युपीएससी देणारे विद्यार्थ्यांची फाईट होईल त्यांच्यासोबत. ओके. लक्षात घ्या, युपीएससी नॅशनल लेवलची एक्झाम आहे, आपण स्टेट लेवलची एक्झाम देतोय. युपीएससी देणारे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातूनच असतात का, नाही, ऑल ओव्हर इंडिया मधून असतात. बरोबर. त्याच्यामुळे असले विचार जे डोक्यात आहेत ते काढून टाका. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पॅटर्न फक्त युपीएससी सारखा आहे, लेवल युपीएससीची नाहीये, हे फक्त तुम्ही डोक्यात ठेवा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा घटक येतो सूर्यकुल. याच्यामध्ये बघा, तुम्हाला सूर्यकुलावरती प्रिलिमला एक क्वेश्चन असतो 2 मार्काला. आतापर्यंत तुम्ही 17 पासूनचे जर पेपर काढून बघितले तर तुम्हाला एखाद्या ग्रहावरती क्वेश्चन विचारलेला आहे, पृथ्वीच्या गतीवरती क्वेश्चन विचारलेला आहे. इव्हन तुमची 7वी, 8वी, 9वी, 10वीची पुस्तकं तुम्ही वाचली, तिथून तुमचे क्वेश्चन निघतात आणि मग विद्यार्थ्यांना काय वाटतं की स्टेट बोर्ड वाचावं लागतं. पण असं नाहीये. हे तुमचं रेफरन्स बुक आहे. या रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला सगळं मिळतं जे तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये आहे. बरोबर. त्याच्यासाठी स्टेट बोर्ड वेगळी वाचायची गरज आहे का, नाही. कोणतेही रेफरन्स बुक तुमच्या बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कंटेंट कव्हर करतं, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला सूर्य, तुमचे अंतर्ग्रह काय आहेत, बाह्य ग्रह काय आहेत, बुध ग्रह असेल, पृथ्वी असेल, सगळ्या ग्रहांची माहिती, उपग्रह असतील, परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय, प्रत्येक ग्रहाचा परिवलन काळ, परिभ्रमण काळ. तर हे कंटेंट जे आहे ना, प्रत्येक तुमच्या सरळ सेवा भरतीची एक्झाम आहे की नाही, प्रत्येक एक्झाम मध्ये जीके म्हणून विचारतात. ओके. आणि आपल्या एक्झाम मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला एखादा क्वेश्चन याच्यावरती असतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. याच्यानंतर बघा, पुढचा जो तुमचा पार्ट आहे सूर्यकुलाचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यकुलाची उत्पत्ती, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आयोगाचा अतिशय आवडता पार्ट. पूर्व परीक्षेला प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला या ज्या थेरीज आहेत ना, या थेरीज वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुमची कांटची परिकल्पना असेल, लाप्लासचा सिद्धांत आहे, लॉकियरचा सिद्धांत आहे. तर या परिकल्पना पूर्वी काय विचारल्या, पूर्वी फक्त तुम्हाला
फॉर एक्झाम्पल तेजोमेघ परिकल्पना कोणाची होती, किंवा उल्का उत्पत्ती सिद्धांत कोणाचा होता, ग्रहकण परिकल्पना कोणाची होती, याचा जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला होता 2 मार्काला. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आयोगाने काय केलं, त्याच्यानंतर आयोगाने थोड्याशा या ज्या थेरीज आहेत या थेरीज वरती 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारायला चालू केले. होतं काय माहिती का, हे जे थेरीज आहेत सूर्यकुल उत्पत्तीचे सिद्धांत आहेत, बिग बँग थेरी असेल, या थेरीज तुम्हाला मराठीमध्ये मिळत नाहीत, त्याच्यामुळे अवघड वाटतं. ठीक आहे, एका पुस्तकामध्ये तर मिळतच नाही, म्हणून हे परिपूर्ण पुस्तक आहे असं मी तुम्हाला सांगते. तर या परिकल्पना एनसीआरटीचं पुस्तक आहे, +1 ची एनसीआरटी म्हणजे 11वीची एनसीआरटी, त्याच्यामध्ये तुम्हाला या थेरीज मिळतात, पण इंग्लिश आणि हिंदीमध्ये पुस्तकं असतात, तर तिथे ट्रान्सलेशन वगैरे करणं आपल्याला पॉसिबल नाही. परिपूर्ण पुस्तकं मटेरियल जर अवेलेबल असेल तर परीक्षा देणं तुमच्यासाठी पण सोपं होतं. ठीक आहे, म्हणून मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत. राज्यसेवा रिटर्न पॅटर्नला घाबरायची गरज नाही. तर इथे या ज्या सगळ्या थेरीज आहेत, कांटची थेरी असेल, लाप्लास असेल, लॉकियर आहेत, जेम्स जीन आहेत, बॅनर्जी यांचा सपीर सिद्धांत आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. ठीक आहे, एवढ्याच थेरीज आहेत, याच्या बाहेर थेरीजच नाहीये, मग तुम्हाला काय क्वेश्चन विचारतील, याच्या बाहेर विचारणार नाही. ठीक आहे, ओके. तर हा पार्ट तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचा आहे, प्री साठी पण आणि मेन्स साठी पण. ओके, पाठीमागचा जो पार्ट होता तो मेन्स साठी इतका काही महत्वाचा नाहीये, प्रिलियमला एखादा क्वेश्चन तिथून विचारला जातो. त्याच्यानंतर पृथ्वीचे अंतरंग वरती पण आपण केलेलं होतं, इथं पण तुम्हाला अभ्यासावं लागतं थेरीच्या नंतर, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला अंतर्गत थर जे आहेत पृथ्वीचे, तर तिथे शिलावरण असेल वगैरे, तर त्याचे तुम्हाला इतर रासायनिक सियाल सायमा वगैरे त्याचं जे संघटन आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला जे स्केल आहे तर ती प्री कॅम्ब्रियन कालखंड काय आहे, पेलोझोइक कालखंड काय आहे, पृथ्वीच्या उत्क्रांतीचा जो टाइम पिरियड आहे ना, जी टाइमलाईन आहे ना, ती तुम्हाला इथं अभ्यासावी लागते. इथून तुम्हाला प्रिलियमला पण क्वेश्चन असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल डायनासोर कोणत्या काळामध्ये होते, कोणत्या काळामध्ये नष्ट झाले वगैरे वगैरे, जीव कोणत्या काळामध्ये निर्माण झाले, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात कुठं, प्रिलियमला. ठीक आहे, ओके. मेसोझोइक कालखंड आणि मेन्सला पण तुम्हाला ही जिओलॉजिकल टाइम स्केल जी आहे ना, ही जिओलॉजिकल टाइम स्केल एक्सप्लेन करा वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला पृथ्वी आकृती आकार आणि पृथ्वी गोल असल्याबाबतचे पुरावे काय आहेत, हा एक सेपरेट कंटेंट मिळतो. तर पृथ्वीच्या परिघाचं मापन असेल, बेडफोर्ड लेवल पद्धत. आता हे बेडफोर्ड लेवल पद्धत जी आहे ना, ती तुम्हाला प्रिलियमला कधीच विचारलेली नाहीये, पण विचारली जाऊ शकते, पण मेन्सला मात्र याच्यावरती 100% क्वेश्चन राहतात. ठीक आहे. चौथा तुमचा भाग येतो इथं पृथ्वी अक्षांश आणि रेखांश. इयत्ता 6वी स्टेट बोर्डाचं पुस्तक काढा. अक्षवृत्त, रेखावृत्त, अक्षांश, रेखांश काय असतो, प्रमाण वेळ काय आहे, हे सगळं तुम्हाला तिथं दिलेलं आहे. दिसताना सोपं दिसतंय, पण क्वेश्चन कसे विचारतात, क्वेश्चन तुम्हाला प्रिलियमला विचारलं जातं, एकाच अक्षवृत्तावरती पडणारी शहरं सांगा, मग तिथे तुम्हाला भारताचा मॅप बघावा लागतो, अक्षांश ठरवण्याच्या पद्धती तुम्हाला तिथं बघाव्या लागतात, किंवा अक्षांशाचा आणि रेखांशाचा काय परिणाम होतो दिवस आणि रात्रीवरती असेल, किंवा जी प्रमाण वेळ आहे त्या प्रमाण वेळेशी रिलेटेड काही इश्यूज चालू आहेत का, ईशान्येकडची राज्य असतील, बरोबर, 2 तासाचा फरक काय येतो, मग त्यांचं नुकसान काय होतं वगैरे वगैरे, असे क्वेश्चन तुम्हाला इथं मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे 6वीचं कंटेंट आणि आपलं राज्यसेवेला विचारले जाणारं कंटेंट याच्यामध्ये भरपूर फरक आहे. ओके, तर इथं अक्षवृत्त रेखावृत्त समजून घेऊन तुम्हाला भारताचा नकाशा बघावा लागतो, बरोबर, आणि जसं युपीएससीला क्वेश्चन विचारतात तशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जातात. फक्त डिफिकल्टी लेवलमध्ये काय असतो, फरक असतो. ठीक आहे, ओके. जे मी तुम्हाला वरती सांगितलं होतं इथं सेपरेट त्यांनी दिलेलं आहे, पृथ्वीचं परिवलन, त्याचे पुरावे, परिवलनाचे परिणाम काय होतात, याच्यावरती तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे पूर्व परीक्षेला. रेखांश आणि वेळ, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा स्टेट बोर्डामध्ये फक्त याच्या डेफिनेशन दिलेत. या पुस्तकामध्ये तुम्हाला जे कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे की याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात पूर्व परीक्षेला, तो पार्ट तुमचा इथं कव्हर होऊन जातो. ठीक आहे. 6वा पार्ट इथं आहे पृथ्वीचं परिभ्रमण. पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम काय होतात, दिनमान आणि रात्रीमान याच्यामधील असमानता असेल, ऋतूंचं परिवर्तन कसं होतं, ऋतूची निर्मिती कशी होते, कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांची निश्चिती कशी होते, जसं की क्लायमेटॉलॉजी मध्ये आपण काय म्हणतो त्याला, कटिबंध बघतो. ठीक आहे, तर तशा पद्धतीने इथं तुम्हाला पृथ्वीचे परिभ्रमण आणि कर्कवृत्त मकरवृत्त यांची निश्चिती. संधी प्रकाश याच्यावरती कधी क्वेश्चन विचारलेला नाही,
पण मेन्सच्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंग साठी तुम्हाला इथं सगळा पार्ट कव्हर करायचा आहे. ठीक आहे. चंद्रकला आणि ग्रहणे याच्यावरती तुम्हाला ब्लड मून ब्ल्यू मून वरती एक क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला. मला वाटतं 18 किंवा 19चा पेपर तुम्ही काढून बघा. क्वेश्चन तुम्ही स्टॅटिक मधून पण बनवू शकता, करंट अफेअर्स मधून पण बनवू शकता, कारण करंट मध्ये ते न्यूज मध्ये होतं ब्लड मून ब्ल्यू मून वगैरे, पण संकल्पना तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातील. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कालगणना आहे, सौर कालगणना, चांद्र कालगणना ही तुम्हाला मॅथ्स मध्ये सुद्धा उपयोगी पडते, लक्षात घ्या. ठीक आहे. हिंदू धर्मियांची कालगणना आहे, याच्यावरती कधी डायरेक्ट क्वेश्चन जरी नसले तरी सुद्धा माहिती म्हणून आपल्याला हे सगळं वाचायला हवं. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा विभाग येतो जो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे भूरूपशास्त्र, ज्याला आपण जिओमॉर्फॉलॉजी म्हणतो. पूर्व परीक्षेला जिओमॉर्फॉलॉजी वरती क्वेश्चनची संख्या जास्त असते, ओशनोग्राफी वरती क्वेश्चनची संख्या थोडीशी कमी असते, क्लायमेटोलॉजी म्हणजे हवामानशास्त्राचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. तर हा जो ट्रेंड आहे बदलता तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. भूरूपशास्त्रामध्ये तुम्हाला काय शिकावं लागतं? शिलावरणातील पदार्थ. पाठीमागे आपण पृथ्वीची उत्पत्ती बघितलं, पृथ्वीचा अंतरंग बघितलं. आता इथं आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे खडक वगैरे आहेत ना, तर त्या खडकांचा अभ्यास पहिल्यांदा इथं करायचा आहे. खडकांचं वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. जो मूळ खडक आहे, ज्याला अग्निजन्य खडक म्हणतात किंवा पॅरेंट रॉक म्हणतात, तर बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, त्याच्यानंतर अग्निजन्य खडकांचे पुन्हा प्रकार पडतात. आणि हा पार्ट तुम्ही कंबाईनला पण अभ्यासलेला आहे, फक्त तिथं तुम्ही महाराष्ट्राशी रिलेटेड अभ्यासता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खनिज द्रव्याच्या प्रमाणानुसार वर्गीकरण मिळतं, शिलारसाच्या गुणधर्मानुसार प्रकार करतात, अग्निजन्य खडकाचे गुणधर्म समजतात. आता हा जो टॉपिक आहे ना, तर इथं मात्र तुम्हाला आन्सर रायटिंग साठी क्वेश्चन बनतात. अग्निजन्य खडक म्हणजे काय ते सांगून खडकांचं वर्गीकरण स्पष्ट करा, किंवा अग्निजन्य खडक म्हणजे काय एक्सप्लेन करा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अग्निजन्य खडकांचे प्रकार काय म्हणू शकतात बरं, उदाहरणासहित एक्सप्लेन करा. ठीक आहे. तसं तर उदाहरण प्रत्येक आन्सर मध्ये लिहायचंच असतं, लक्षात घ्या. पुढे सांगेन मी तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये. तर थोडक्यात काय, इथं तुम्हाला जी खडक रचना आहे, जिओलॉजीचा भाग आहे, तो तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. आणि पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, याच्यावरती क्वेश्चन 100% येतात म्हणजे येतात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर भूकवचात बदल घडवून आणणाऱ्या शक्ती, याच्यामध्ये तुम्हाला अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती. आता तुम्हाला हे समजणार नाही, आता फक्त तुम्ही सिलेबस काय आहे बघून घ्या. आता तुम्हाला इथे जर मी म्हटलं असतं भूकंप ज्वालामुखी तर तुम्हाला पटकन कळलं असतं, पण हाच टॉपिक आहे, विद्यार्थी सुरुवातीपासून करत नाहीत. अंतर्गत शक्ती म्हणजे काय, बहिर्गत शक्ती म्हणजे काय. विद्यार्थी काय करतात माहिती का, विद्यार्थी डायरेक्ट भूकंप टॉपिक काढतात किंवा डायरेक्ट ज्वालामुखी टॉपिक काढतात, पण त्याची जी पार्श्वभूमी आहे ते विद्यार्थी करत नाहीत, करायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. तर इथे तुम्हाला जे भूकवच आहे, तर भूप्रक्षोभ जो होतो ना, तर त्याचे भूकवचावर काय परिणाम होतात, भूखंड निर्माण करणाऱ्या हालचाली कशा असतात, पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली कशा असतात, बरोबर. हे भूपटल भ्रंश म्हणजे काय, त्याच्यामुळे कोणते भू आकार तयार होतात, हा सगळा भाग तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्यला करावा लागतो. ठीक आहे. आणि आपण आतापर्यंत करत होतो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूकंप, भूकंपाचे प्रकार, भूकंप लहरींचे प्रकार, त्याच्यानंतर जगामध्ये भूकंपाचे प्रदेश कोणते आहेत, भारतामध्ये कोणते आहेत, भूकंप नाभी म्हणजे काय, भूकंप लहरी म्हणजे काय. कंबाईनला मात्र तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात झालेले भूकंप विचारू शकतात, जोडालावामध्ये, किंवा भारतामध्ये झालेले भूकंप विचारू शकतात. ओके. त्याच्या बाहेर कंबाईनला भूकंप टॉपिक वरती क्वेश्चन येत नाहीत. ज्वालामुखी टॉपिक आयोगाचा अतिशय आवडता टॉपिक आहे, खूप मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला विथ डायग्राम पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, विदाउट डायग्राम पण विचारलेले आहेत. ज्वालामुखीचे प्रकार असतील, त्याच्यानंतर ज्वालामुखी कशा पद्धतीने उसळतो त्याच्यानुसार पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ज्वालामुखी शंकू म्हणजे काय, त्याच्यानंतर ज्वालामुखीचं भौगोलिक वितरण काय आहे, फक्त आपल्या भारतापुरतं नाही तर अख्ख्या जगातलं. ठीक आहे. पॅसिफिक विभाग असेल, युरेशियन पट्टा असेल, अटलांटिक पट्टा असेल, जसं तुम्ही रिंग ऑफ फायर अभ्यास करता तसं. ठीक आहे. ओके. तर ज्वालामुखीय क्रियांमुळे निर्माण होणारे जे भू आकार आहेत ना, याच्यावरती आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला होता. ओके. क्लिअर. इथेपर्यंत समज. सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात येत असेल की हा सिलेबस मी करू शकतो किंवा करू शकत नाही. ठीक आहे. ओके.
महाराष्ट्राचा भूगोल तुमच्यासाठी फार सोपा आहे, जी के आहे, जनरल नॉलेज आहे, फक्त वारंवार रिव्हिजन करायचे. इथं तुम्हाला थोडंसं कंटेंट जास्त आहे, पण जर तुमची इच्छा असेल, टार्गेट असेल तर अशक्य काहीच नसतं. याच्यानंतर आपण ह्या झाल्या अंतर्गत शक्ती. बरोबर, अंतर्गत शक्ती पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ज्या काही शक्ती आहेत त्याच्यामुळे भूकंप होतात, त्याच्यामुळे सुनामी येतात, त्याच्यामुळे ज्वालामुखी होतात. बरोबर, आता ज्या बाह्य शक्ती आहेत त्या काय करतात? बाह्य शक्ती म्हणजे भूपृष्ठाची झीज करतात. बरोबर, काही अपक्ष असेल, रासायनिक अपक्ष असेल, अपक्ष क्रियेचा परिणाम असेल, याच्यावरती प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये 2 मार्काला क्वेश्चन आयोगाने विचारला आहे. आणि हे सगळं कंटेंट तुमचं 11वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं काढा, तिथून पण कव्हर होतं. पण स्टेट बोर्डामधून क्वेश्चन जे येतात ना ते सगळ्याच विद्यार्थ्यांकडे कव्हर होतात, त्याच्यामुळे ऍडव्हान्स कंटेंट तुम्हाला इथं करावं लागतं. मृदा टॉपिक जसं आपण महाराष्ट्रातील मृदेचा अभ्यास करतो तसं इथं तुम्हाला भारतातील मृदा तर अभ्यासायचीच आहे, पण इथं तुम्हाला मृदा बनती कशी, बरोबर, मृदेमधली मूलद्रव्ये काय असतात, सेंद्रिय घटक म्हणजे काय, असेंद्रिय घटक म्हणजे काय, बरोबर, मृदा निर्मितीमध्ये कोणत्या प्रक्रिया असतात, मृदेचे प्रकार काय असतात, बरोबर, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. आता हे मृदेचे भौतिक गुणधर्म वगैरे आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये नाही इतका अभ्यासत. मृदेची धूप आपण तिकडे पण अभ्यासतो, बरोबर, मृदेचं वर्गीकरण आपण तिकडे पण अभ्यासलंय. आम्लधर्मीय मृदा म्हणजे काय, अल्कली मृदा म्हणजे काय, पण इथं तुम्हाला अजून थोडंसं डीप मध्ये जावं लागतं. म्हणजे सेक्शन ए, सेक्शन बी वगैरे काय असतो मृदेचा, झोनल सॉइल काय आहे, अझोनल सॉइल काय आहे, हे इकडे तुम्हाला अभ्यासावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बाह्य शक्तिकारक, आंतरशक्ती आपण बघितलं. बाह्य शक्तिकारक मध्ये नदी आहे, नदीमुळे तयार होणारी भूरूपं आहेत, वारा आहे, हिमनदी आहे. तर आपण सुरुवातीला तर नदी बघूया. प्रिलिमला क्वेश्चन अगोदर पण विचारलेले आहेत. तर इथं तुम्हाला नदीचे ऋतुमानी प्रवृत्तीचे 3 गट मिळतात. नद्यांचे प्रकार पण तुम्हाला इथं मिळतात. चिरकाळ वाहणाऱ्या नद्या असतील, त्याच्यानंतर अनिश्चित स्वरूपाच्या नद्या आहेत, अस्थायी नद्या आहेत, स्वभावोद्भूत नद्या आहेत. तर हे सगळं तुमच्यासाठी नवीन आहे, फक्त समजून घ्या, अवघड काहीच नाहीये. नदीचं कार्य तुम्हाला बघावं लागतं. क्षरण कार्य आहे, विध्वंसक कार्य म्हणजे पूर, महापूर हे विध्वंसक कार्य झालं. ठीक आहे, ओके. क्षरण कार्याचे प्रकार आहेत, वहन कार्य आहे, निक्षेपण कार्य आहे म्हणजे गाळ साठवला जातो, त्याच्यामुळे डेल्टा बनतो, त्रिभुज प्रदेश बनतो, बरोबर. नदी प्रवाहाचे टप्पे आहेत, युवा अवस्था, तारुण्य अवस्था, वृद्धावस्था. तर ते तुम्हाला मधला टप्पा, खालचा टप्पा, त्याच्यानंतर खाड्या कशा तयार होतात, नदी आणि दऱ्यांची निर्मिती कशी होते, दऱ्यांच्या विकासाच्या मर्यादा काय आहेत, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. तर हा आहे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस फक्त जिओग्राफीचा. ठीक आहे, ओके. जिओग्राफी बऱ्यापैकी डिफरंट येतं, हिस्ट्री बऱ्यापैकी कॉमन येतं, मॉडर्न इंडियन हिस्ट्री वगैरे बऱ्यापैकी कॉमन येतं. ठीक आहे, ओके. इंडियन पॉलिटी पण बऱ्यापैकी सिलेबस तोच आहे. तुम्ही तिकडे पण लक्ष्मीकांत वापरणार, इकडे पण वापरणार. फक्त इथं काय होतं, तुम्हाला थोडंसं करंट अफेअर्स आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे. नदी प्रणाली, जसं तुम्ही महाराष्ट्राची नदी प्रणाली अभ्यासते तसंच तुम्ही इथं भारताची ही नदी प्रणाली अभ्यासणार अतिशय डिटेलमध्ये. कारण का पूर्व परीक्षेला 4 लाइनर क्वेश्चन विचारतात. वर्णनावरून नदी ओळखा. मेन्सला तुम्हाला मॅप वगैरे काढावे लागतात, नदीच्या लोकेशन दाखवावे लागतात. प्रॅक्टिसनी सगळं जमून जातं. ठीक आहे. बाह्य शक्तिकारक मध्ये 3रा कारक आहे हिमनदी. इथे तुम्हाला हिमनद्यांची गती असेल, विस्तार आहे, हिमनदीची माघार आहे, बर्फाचे चबुतरे म्हणजे काय, हिमोड म्हणजे काय, याच्यावरती पूर्व परीक्षेलाही क्वेश्चन आलेले आहेत. हिमनद्यांचे प्रकार असतात, ते आपल्याला इथे अभ्यासावे लागतात. हिमनदींचं कार्य आहे क्षरण कार्य, भरण कार्य. क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे आकार आहेत, यू आकाराची दरी, याच्यावरती क्वेश्चन विचारला होता डायग्राम देऊन. हिमगवर म्हणजे काय, 11वीचं पुस्तक काढा, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर भारतातील प्रमुख हिमनद्या, याच्यावरती कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो. बाह्य शक्तिकारक वारा, वाऱ्यामुळे होणारं कार्य, वाऱ्याचं क्षरण कार्य आहे, संचयन कार्य आहे, वायूच्या टेकड्या असतील, उर्मी चिन्हे असतील, लोएस मृदेचे प्रदेश असेल, हे सगळं तुम्हाला पूर्व आणि मुख्यला विचारलं जातं. ठीक आहे. भूमिगत पाणी, याच्यामध्ये तुम्हाला आर्टिशियन विहिरीवरती क्वेश्चन होता. मला वाटतं आर्टिशियन विहिरीवरती तुम्हाला कंबाईनला पण क्वेश्चन आला होता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर कास्ट प्रदेशातील भूमिगत पाण्याचे कार्य, कास्ट टोपोग्राफीवरती तुम्हाला मेन्सला क्वेश्चन होता.
तर इथं तुम्हाला जेवढं दिलंय ना कास्ट चक्र वगैरे याच्या बाहेर तर क्वेश्चन जाणारच नाही, मेन्सला पण जाणार नाही, लक्षात घ्या. रिटर्न पॅटर्न बद्दल बोलते मी. त्याच्यानंतर बहिर्गत शक्तीचे कारक समुद्र लाटा, इथं तुम्हाला समुद्र किनाऱ्याचं स्वरूप, लाटांचं कार्य, क्षरण कार्याने निर्मित भूविशेष, समुद्र लाटांच्या निक्षेपण कार्याने निर्मित भूविशेष, समुद्र किनाऱ्याचा विकास, इथं विकास चक्र आहे, उमग्न समुद्र किनारा, जलमग्न समुद्र किनारा. तुम्हाला तिथं जेव्हा तुम्ही प्रकार बघाल तेव्हा तुम्हाला समजून येईल. त्याच्यानंतर पूर्ण जगामधलं समुद्र किनाऱ्यांचं वर्गीकरण आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे, ओके. सिलेबस खूप मोठा आहे, टेन्शन घेऊ नका, पण वेळच्या वेळी कव्हर केला तर होऊन जातो. भूमी स्वरूपामध्ये तुम्हाला रचनात्मक कार्य, संचयन कार्य, विध्वंसक कार्य याच्यामुळे तयार होणारे जे भूमी आकार आहेत ते सगळे अभ्यासावे लागतात. ठीक आहे. वेगनरचा खंडबळ सिद्धांत प्रिलियमलाही विचारलेला आहे. जोलीचा सिद्धांत कधी विचारलेला नाही. आर्थर होम्सचा सिद्धांत कधी विचारलेला नाही भूमी स्वरूपावरती. ठीक आहे. प्लेट टेक्टॉनिक्स तुम्हाला विचारलेला आहे पूर्व परीक्षेला. त्याच्यानंतर भूमी स्वरूपांचा जो दुसरा गट आहे पर्वत निर्मिती, इथे तुम्हाला पर्वतांचे प्रकार विचारलेले आहेत. घडीचा पर्वत, गट पर्वत, अवरोधी पर्वत, अर्वाचीन, प्राचीन वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. पठारांवरती क्वेश्चन विचारलेला आहे, कल्लेला पठार कोणता आहे वगैरे वगैरे. तर इथे तुम्हाला पर्वतांतर्गत पठारे, पर्वतद्वीपीय पठारे, विदीर्ण पठारे, तर पठारांचे प्रकार, जगातील प्रमुख पठार, आपल्या भारतातील प्रमुख पठार, महाराष्ट्रातील पठार, हा भाग तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. मैदानांचं वर्गीकरण जसं पठारांवरती क्वेश्चन बनतो तसा तुम्हाला मैदानांवरती सुद्धा क्वेश्चन इथं बनू शकतो. दिसताना सगळं सोपं दिसतं पण कंटेंट फार जास्त करावं लागतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. सरोवरे, याच्यामध्ये तुम्हाला सरोवरांचं वर्गीकरण, ज्वालामुखीमुळे तयार होणारी सरोवरे असतील, हिमनदी, वाळवंटी, महाद्वीपीय, नदीच्या कार्यामुळे तयार होणारी, जसं आपण पठारं बघतो तसं तुम्हाला सरोवरांचं पण इथं वर्गीकरण करावं लागतं. ठीक आहे. हवामानशास्त्र सगळ्यात डिफिकल्ट विभाग समजला जातो. क्लायमेटॉलॉजी समजून घ्यावं लागतं म्हणून डिफिकल्ट वाटतो. इथं तुम्हाला वातावरणाची रचना अभ्यासावी लागते, वातावरणाचे गुणधर्म अभ्यासावे लागतात. हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, कोपेनचं वर्गीकरण असेल आणि बाकीचा सगळा जो भाग आहे तो तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो. लक्षात घ्या, हा सिलेबस फक्त 50% मी डिकोड केला, 100% आपण सिलेबस अजून डिकोड केलेला नाही. जेव्हा व्यवस्थित सिलेबस डिकोड केला जाईल तुम्हाला याच्याही पेक्षा व्यवस्थित समजून जाईल. पण परिपूर्ण पुस्तक जर बघाल तर हे पुस्तक प्रिलियम आणि मेन्स साठी परिपूर्ण आहे. एकच पुस्तक म्हणत नाही मी, अजून अशी भरपूर पुस्तकं आहेत जी तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्यसाठी वापरावी लागतात. आणि जर जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही घेत असाल तर अजूनही तुम्हाला 3 ते 4 पुस्तकं तुमच्या पुस्तकाच्या लिस्टमध्ये ऍड करावी लागतात. ठीक आहे, ओके.